सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झालेली होती आणि माझं बाळ कशाला रेडी झालेला होता बघा, किती छान रेडी झालेला आहे ना. तर आम्हाला आज जायचं होतं अयांशच्या याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये, कारण की आज त्याचं होतं टीकाकरण. त्याला इंजेक्शन लागणार होती, कारण माझं बाळ झालेला आहे आता 1.5 वर्षाचा व ते पूर्ण झालेले आहेत, म्हणून त्याला इंजेक्शन लागणार होती. म्हणून माझे अहो, मी आणि अयांश आम्ही तिघे पण मिळून अंगणवाडीमध्ये जायसाठी निघालेलो होतो. हॉस्पिटलला पण लागू शकतात, पण जवळ आहे अंगणवाडी म्हणून तिथेच गेलो. तिथची टीचर वगैरे आम्हाला बोलवायला आली. अयांशला इंजेक्शन वगैरे लागले, 2 इंजेक्शन लागले. एक पायाला लागले, त्याच्या डाव्या पायाला, आणि उजव्या हाताला इंजेक्शन लागलं. इंजेक्शन वगैरे करून झालं, इंजेक्शन वगैरे देऊन झाल्याच्या नंतर म्हटलं चला काहीतरी खाऊन घ्यावं, कारण की नाश्ता करून नाही निघाले होतो आम्ही, लवकर घरून निघालेलो होतो म्हणून. मग बाहेरच डोसा वगैरे मस्त खाऊन घेतलेला होता आणि अयांशला इंजेक्शन लागलं त्याच्यानंतरच डोसा खाल्लं. डोसा खाऊन झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता बाहेर निघालेला आहो तर कुठेतरी मंदिरात जायला हवं की नाही, म्हणून मस्त दुर्गा मातेच्या मंदिरात गेलो. इथे एक छान प्रसिद्ध आहे आमच्या इथे मंदिर, शीतला मंदिर, तिथे गेलेलो होतो. जसेच पोचलो तर बघितलं तिथे इतके छान कमळाचे फुलं होते की नाही, खूप छान छान मस्त सर्वांनी स्टॉल लावून ठेवलेले होते. नारळ याचे त्याचे वगैरे, कमळाच्या फुलांचे, सीताफळ, केळी वगैरे खूप खूप कशाचे दुकानं लागलेले होते. नवदुर्गा म्हटले की सगळ्यांकडेच धूम राहते. आणि आता तुम्हाला हा एरिया खूप खाली खाली दिसत असेल मंदिराचं, पण जेव्हा आता पंचमीच्या नंतर म्हणजे आता वगैरे आम्ही 5व्याच दिवशी गेलेलो होतो, पण पंचमी यावेळेस 2 दिवस पडलेली होती म्हणून जास्त काही गर्दी होती नाही तिथे, थोडीफारच होती. पण पंचमीच्या नंतर खूप जास्त गर्दी असते. तुम्हाला दर्शन घ्यायचे असतील तर तुम्ही येऊ शकतात. आता पण हात जोडून इथे दुर्गा माताला नमस्कार करू शकतात. आमचे वगैरे खूप छान दर्शन झालेत आणि जास्त गर्दी नव्हती म्हणून. अयांश पण तोपर्यंत काहीही त्याला झालेलं नव्हतं, कारण की इंजेक्शन जस्ट दिलेली होती त्याला. आणि मंदिरात पण पोहोचलो आम्ही, छान देवीचे दर्शन वगैरे पण घेतलेलं होतं. तर अयांशला तेव्हा काहीही वाटत नव्हतं आणि थोड्या वेळानेच बापरे बाप इतकं त्याला त्रास व्हायला सुरू झालेलं होतं की भरपूर जास्त. आणि ते घरी आल्याच्या नंतर झालं, तिथे तर छान खेळत होता. मला वाटत नव्हतं त्याला एवढी त्याची तब्येत वगैरे खराब होणार बा, म्हणूनही मी 2 दिवस आता व्लॉग टाकलेले नव्हते माझे, कारण आपल्या बाळाकडे लक्ष देणे हे एका आईची खूप मोठी गरजच आहे बा, तिची जिम्मेदारी पण आहे. माझे अहो पण सर्वांना बघत असतात, माझ्या बाळाची काळजी घेतातच, माझ्या बाळाची काळजी ते घेतातच म्हणा नेहमी. आणि आपण आईवडील झाले तर आपली जिम्मेदारी आहेच, हे तर तुम्हाला माहीतच असेल की नाही. तर आम्हाला प्रसाद वगैरे पण इथे मिळालेली होती. माझा बाळ इथे खूप जास्त खुश होता. मस्त 2-3 देवी आहेत तिथे, सर्वांना पायाला लागले, नमस्कार केलेत मस्त. आणि दुर्गा माता म्हटलं तर घट तर मांडतातच ना, तर इथे घट वगैरे पण मांडलेले होते मस्त छान. भरपूर सारे काचामधून आम्ही बघितले होते, त्याचे पण दर्शन घेतले. त्याच्या बाजूलाच एक छोटूसा मंदिर होता, तिथे पण गेलो, तिथे पण दर्शन वगैरे घेऊन घेतलं. आणि माझा बाळ तर लुडबुड करत राहते. आम्ही जसं केलं तसं तो करत राहते, त्याला काहीही शिकवावं लागत नाही. अयांशचा हे एक म्हणजे खूप चांगलं गुण आहे, तो ऑब्झर्व करून म्हणजे कोणत्या पण गोष्टी शिकतो. त्याला असं म्हणावं लागत नाही की बेटा तू पायास लाग, बेटा असंच कर, बेटा तसंच कर. आपण डोकं टेकलं की नाही मग आपल्या मागे मागे पण तो टेकतो. आणि आता त्याच्यानंतर तुम्ही बघितलेच असाल घट मांडलेले आहे, त्याच्या बाजूला मंदिर होतं, तिथे हिरवेगार तुम्हाला असे म्हणजे कलश दिसतील. त्याच्यामध्ये मस्त ते काय म्हणतात गवत वगैरे नाही राहत का याचे, गव्हाचे वगैरे ते आलेले होते मस्त, खूप छान दिसत होतं ते पण मस्त. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो तर घरी आलो, घरी आराम वगैरे केला. आणि मग त्याच्यानंतरच आम्ही तिथून जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर गेलो तर आम्ही दुसऱ्या इथे असं झाकी होती लागलेली, इतकी छान होती की खूप सुंदर, भरपूर मस्त. आणि त्याच्यातून काहीतरी आपल्याला शिकायला पण मिळणार आहे, हे तुम्ही समोर बघालच बा. लव जिहाद म्हणून असं आहे, ती झाकी बनवलेली आहे. आपल्या हिंदू धर्मातल्या मुलीला धर्मपरिवर्तन करून कसे मुस्लिम लोक आपल्याकडे घेऊन जात आहेत आणि त्यांच्यासोबत काय काय अत्याचार झालेले आहेत हे तुम्हाला समोर बघायला मिळणार आहे. त्याच्या आधी एक दुसरी झाकी बघितली होती, ती म्हणजे ती आहे केदारनाथची झाकी आहे. मी माझे अहो रात्रीला निघालेलो होतो, सकाळी आम्ही मंदिरातून येऊन वगैरे गेलो. मग त्याच्यानंतर संध्याकाळीत गेलो झाकी बघायसाठी, कारण की झाकी वगैरे असते, सगळे लाईटं वगैरे मस्त छान छान लागलेले असतात, तर ते रात्रीच बघायला खूप छान मजा येते. तर अयांश, मी आणि अहो आम्ही पोचलोत मस्त झाकीमध्ये वगैरे. आणि तिथे माझ्या बाळाची मस्त लुडबुड सुरू झालीच होती, तुम्ही बघूच शकता. जिथेही गेलं तिथं मस्ती करायला अयांश काही मागे राहत नाही, मस्त जाऊन सोफ्यावर बसून गेला. जिथे मिळेल तिथे खेळत असतो आणि खेळतेच बाळ चांगले वाटतात. बसून राहिलं कुठं आपलं बाळ चांगलं वाटतं.
वाटते. आता माझ्या बाळाची तब्येत खराब आहे. आता 2 दिवस झाले मी व्लॉग टाकलेला नाही, कारण इंजेक्शनच्यामुळे त्याला ताप वगैरे आलेला आहे आणि काय म्हणतात रे, पायाला म्हणजे नस लागल्यासारखी झाली आहे अयांशची, तर तो काही चालू वगैरे शकत नाही आहे तिथून. तर बेडच्या बेडवर राहतो, तर त्यालाच तिथे जेवणं खावणं सगळे काही अंगावर करावं लागत आहे त्याचं. आता बाळ आहे, इंजेक्शन लागले तर ताप तर येणारच ना, आणि ताप पण आलं पाहिजे असं जरुरीच आहे असं म्हणतात. तर असो, आम्ही इथे गेलेलो होतो, तरी पोचलो तर एवढी गर्दी, बापरे! 3 साईडला 3 रांगा होत्या आणि असे ढकलत जात होते लोक, की काही सांगा नको. एवढी गर्दी, जसं काही केदारनाथ खरं मध्येच आहे असं. मध्ये एवढं सुंदर बनवलेलं होतं की खूप मस्त. आणि हे समोरची गेट होती जे आम्ही बघितले, आणि गुफा होता. गुफ्याच्या अंदरून जसंच गेलो आपण, एका वेळेस तरी 30 लोक वगैरे असे पाठवत होते. गुफ्याच्या अंदर वगैरे गेलो तर